मुंबई महानगरपालिकेत नवीन गाड्यांवरून वादंग पेटलेला पाहायला मिळतोय। त्यातच दुसरीकडे ठाणे महापालिका आर्थिक डबघाईला आली असताना ठाणे महानगरपालिकेने 4 पदांसाठी नवीन गाड्या मागवल्या आहेत। उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विशेष म्हणजे स्थायी समिती सभापतींची निवड झाली नसताना देखील त्या पदासाठी देखील नवीन गाडी मागवण्यात आलेली आहे। या सर्व पदांसाठी महिंद्रा कंपनीच्या गाड्या सज्ज झाल्या आहेत। महापालिका प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका गाडीची किंमत 16 लाख इतकी आहे। यासाठी 60 ते 62 लाख खर्च करण्यात आला आहे। महिंद्रा X700 या मॉडेलच्या गाड्या या पदासाठी देण्यात येणार आहेत। तसेच महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या ताब्यात देखील लवकरच नवीन इनोव्हा येणार आहे। या गाडीची किंमत जवळपास 20 लाख असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मुंबईनंतर ठाण्यात देखील नवीन गाड्या देण्यावरून वादंग पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। मला वाटतं तांत्रिक काही गोष्टी होत्या, कारण मला वाटतं 4 वर्ष आज जेव्हा बॉडी बसली नव्हती तेव्हा काही गाड्यांमध्ये बिघाड होते आणि मध्ये मध्ये गाड्या बंद पडत होत्या आणि त्या अनुषंगानेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। साधारण किती खर्च या संपूर्ण गाडी खरेदीसाठी? बघा, आता साधारण खर्च सांगण्यापेक्षा मला वाटतं ज्या तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या त्या करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडे आम्ही लोकांनी केला होता आणि त्या प्रकारे त्यांनी मान्य केला आहे। विरोधक देखील या संपूर्ण प्रकरणावरती आता नाराज असलेले पाहायला मिळत आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये विकास कामं प्रकल्प अजून देखील मोठ्या प्रमाणात होते, त्याकडे लक्ष न देता नवीन गाड्या खरेदीचा घाट का? मला वाटतं आज 4 वर्षानंतर जेव्हा प्रशासन आणि महायुतीमध्ये जे सगळे विकास कामं चालू आहेत त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली सर्व कामं तसेच ठाणे शहरातली सगळी कामं, विकास कामं जोमाने चालतील आणि मला वाटतं निधीचा जो अभाव आहे तो ह्या वेळेला कुठेतरी मार्गी लागलेला निश्चितच दिसेल आपल्याला सगळ्यांना। बघा, नवीन गाड्या ज्या घेतलेल्या आहेत त्या गाड्या काय एकदम हायफाय नाही आहेत। जो काय प्रोटोकॉल आहे, जी काय आर्थिक तरतूद आहे पदाधिकाऱ्यांना गाडी घेण्याची, त्या आर्थिक तरतुदीनुसारच प्रशासनाने त्या गाड्या घेतलेल्या आहेत। दुसरा मुद्दा असा आहे की गाड्या का घेतल्या, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागे जेव्हा गाड्या घेतल्या होत्या त्याच्यानंतर 1-1.5 वर्षामध्येच कोविडचा काळ आला आणि ह्या कोविडच्या काळामध्ये सर्वच यंत्रणा ठप्प होती, त्याप्रमाणे ह्या गाड्यासुद्धा तशाच बंद अवस्थेत काही प्रमाणात होत्या। त्याच्यानंतर महापालिकेची मुदत संपल्यानंतर 4 वर्षाची जो काळ होता, 4 वर्षाचा जो काळ होता प्रशासनाचा, त्या काळातसुद्धा त्या वाहनं ती बंद अवस्थेत होती आणि त्याच्यामुळे ह्या गाड्या नव्याने घेणं अपेक्षित होतं। कारण का अनेक वेळा बघताय तुम्ही, महापौरांची गाडी असेल, जगदाळे साहेबांची गाडी असेल, विरोधी पक्षनेत्यांची गाडी असेल, ती बंद पडत होती प्रवासात, त्यामुळे ती बंद पडणं हे आपल्याला शोभनीय नाही, म्हणून ह्या गाड्या नव्याने घेतल्या।